नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या विषयाचे 5 टॉपिक अभ्यासले आहेत. या टॉपिकची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता सध्या अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6, ज्याच्यामध्ये आपण या टॉपिकची सर्व थिअरी, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. या 6 नंबर टॉपिक ज्याचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, याचे देखील व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज अभ्यासणार आहे आपण अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 8. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या समजेल. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग पहा, एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं फर्स्टली रीड करूया. बघा, आपल्याला जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये वन पार्टनर इन्सॉल्वंट, म्हणजे एक्झाम्पल मध्ये कोणता तरी एक पार्टनर काय झालेला असणार आहे, इन्सॉल्वंट झालेला असणार आहे आणि त्याचे एक्झाम्पल आहे. तिघजण पार्टनर आहेत, सीताराम, गंगाराम आणि राजाराम आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 4:3, म्हणजे 4:2:3. On 1st April 2019, they decided to agree to dissolve the partnership. Their balance sheet दिलेली त्यांनी. बघा, आता बॅलन्स शीटला कॅपिटल दिले सीताराम, गंगाराम, राजाराम. आपण काय करणार, आपलं कॅपिटल अकाउंट तयार करतो, त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला हा बॅलन्स ट्रान्सफर करणार. रिझर्व्ह फंड सुद्धा काय करणार, आपण कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. प्रॉफिट अँड लॉस सुद्धा हा क्रेडिटचा बॅलन्स आहे, लॅबिलिटी म्हणजे तो प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. लोन फ्रॉम तुकाराम, बघा आता इथं कन्फ्युजन होण्याची गरज आहे. आपल्याला पार्टनरची नावं सीताराम, गंगाराम, राजाराम, तिघांमध्ये राम आहे आणि इथं लिहिले तुकाराम. आपण कन्फ्यूज होऊ शकतो की बाबा हे लोन पार्टनर्स आहे, मग याचा अकाउंट नाही, थर्ड पार्टी लॅबिलिटी. कोणकोणती थर्ड पार्टी लॅबिलिटी, लोन फ्रॉम तुकाराम, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. या तीनही लॅबिलिटी आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. ॲसेटला बघा, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर, स्टॉक, या 6-7 ज्या लॅबिलिटी आपल्याला दिलेल्या आहेत त्या सगळ्या लॅबिलिटी आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, आता हे अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिट साईडला याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार. आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलंय बघा, फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला सांगते की द ॲसेट रिअलाइज, याच्यामध्ये बिल्डिंग 46,750, मशिनरी 18,550, फर्निचर रिअलाइज झालेले 9,600, इन्व्हेस्टमेंट रिअलाइज झालेली 10,650 आणि बिल्स रिसेबल आणि डेटर्स कंबाईनली अमाऊंट दिलेली त्यांनी 20,750. एवढ्या सगळ्या ॲसेट रिअलाइज झाल्या. काय करणार आपण, बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि ऑल लॅबिलिटी पेड ऑफ, सगळ्या लॅबिलिटी पेड केल्या, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री होईल. आणि द कॉस्ट ऑफ रिअलायझेशन किती म्हटले त्यांनी, ₹800. रिअलायझेशनची कॉस्ट किती आहे, 800. हे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, बँकेच्या क्रेडिटला. आणि राजाराम बिकम बँकरप्ट, आता बघा कोणता पार्टनर इन्सॉल्वंट आहे, राजाराम. बँकरप्ट म्हणजे इन्सॉल्वंट. आणि ₹1,100 ओनली रिकॉर्ड फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट, याची एंट्री काय करणार, आपल्याकडे पैसे येतील बँकेत किंवा कॅशमध्ये, बँक अकाउंट डेबिट, जे पैसे देणार आहे कोण आहे, राजाराम, टू राजाराम कॅपिटल. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीचे आयटम ट्रान्सफर करून घेऊ. कॅपिटल बघा, सीताराम, गंगाराम, राजाराम 65,000, 45,000 आणि 7,000 कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. इथं बघा मी लिहिलेलं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्या ठिकाणी फक्त त्यांची अमाऊंट लिहिणार आपण 65,000 कोणाची, सीतारामची 65,000 सीताराम. त्याच्यानंतर गंगारामची दिलेली आपल्याला त्यांनी ₹45,000 ₹45,000. आणि राजाराम जो असणार आहे त्याची दिलेली आपल्याला ₹7,000 ₹7,000. अशा पद्धतीने कॅपिटल बॅलन्स लिहून घेतलेले. नेक्स्ट बघा पुढे काय दिले आपल्याला त्यांनी, रिझर्व्ह फंड दिलेले. आता हा रिझर्व्ह सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटलाच आपण बघा या ठिकाणी लिहिणार बाय रिझर्व्ह फंड, आणि तो त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. त्यांचा रेशो आहे 4:2:3. या रेशोमध्ये जर हा रिझर्व्ह जो दिलेला आहे आपल्याला 18,000, तो जो डिस्ट्रीब्यूट केला तर तो आपल्याला भेटणार आहे 8,000, 4,000 आणि 6,000. बघा, पहिल्या पार्टनरला सीतारामला येणार आहे 8,000, गंगारामला येणार 4,000 आणि राजारामला येणार आहे ₹6,000. अशा पद्धतीने तो रिझर्व्ह वाटला. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 5,400, हे सुद्धा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय P&L अकाउंट आणि त्याच रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. एकाला येणार आपल्या 2,400, दुसऱ्याला येणार ₹1,200 आणि तिसरा जो पार्टनर आहे त्याला येणार आहे आपल्याला ₹1,800. अशा पद्धतीने तो अक्युमुलेटेड प्रॉफिट वाटून घेतला. लोन फ्रॉम तुकाराम, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल, बॅलन्स शीट आपलं रिअलायझेशनच्या क्रेडिटला,
लिहिताना लिहायचं बाय सन्ड्री लॅबिलिटीज, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि लोन फ्रॉम तुकाराम हे तीनही लिहून घ्यायचे. क्रेडिटर्सची अमाऊंट जी आहे ती आहे 12,000. क्रेडिटर्स लिहून घेऊया 12,000. त्याच्यानंतर क्रेडिटर्स सुरुवातीला दिलेत इथं, क्रेडिटर्स 12,000 आहेत. त्याच्यानंतर आपण लिहिणार बिल्स पेएबल 4,600 आणि लोन फ्रॉम तुकाराम जे आहे ते आहे 10,000 रुपये. आणि या सगळ्याची टोटल आउटरला येणार आहे आपल्या 26,600. नेक्स्ट बघा, आपण आता असेट ट्रान्सफर करणार. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉक, या सगळ्याच्या इथे ज्या अमाऊंट दिल्यात हे आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायचं. फर्स्टली आपण रिअलायझेशनच्या डेबिटला जाणार. त्या ठिकाणी लिहिणार टू सन्ड्री असेट आणि त्याच्यामध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू फर्स्ट बघा मी लिहून ठेवले, फक्त व्हॅल्यू लिहायच्यात. बिल्डिंगची व्हॅल्यू लिहिणार आहोत आपण ₹55,000, 55,000. बिल्डिंग नंतर मशिनरी आपल्याला दिले ₹25,000. मशिनरी नंतर बघा फर्निचर आहे 12,000 रुपये. नंतर इन्व्हेस्टमेंट दिले बघा 15,000 रुपये, 15,000. नंतर बिल्स रिसिवेबल दिले बघा 3,500, 3,500. नंतर डेटर्स दिले बघा 21,000, 21,000. आणि लास्ट स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 28,000 रुपये, 28,000. या सगळ्या असेट आपण डेबिटला त्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 1,59,500. ओके. दॅन नेक्स्ट बघा, आता आपण ही कॅश इन हँड, कॅश आउट बँकचा जो बॅलन्स आहे ते आपण अकाउंट तयार केलेले कॅश अकाउंट, त्याच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याला आपण अंडरलाईन करूया. आणि त्याच्यामध्ये आपण कॅश आणि बँकचा बॅलन्स या ठिकाणी लिहून घेणार. आपल्याला सेपरेट दिलाय बघा. कॅशचा दिलाय 5,000 रुपये, 5,500 दिलाय कॅशचा, 5,500 कॅश. आणि बँकचा जो बॅलन्स आहे तो आहे 2,000, मग तो लिहून घेतला बँकचा 2,000. अशा पद्धतीने आपण असेट आणि लॅबिलिटीज काय केलेल्या ट्रान्सफर केलेल्या. आता ऍडजस्टमेंटमध्ये बघा फर्स्ट काय सांगितले, द असेट रिअलाइज. असेट रिअलाइज झाले, त्याच्यामध्ये बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स या सगळ्या असेट रिअलाइज झाल्यात. एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, म्हणजे बँकेच्या डेबिटला रिअलायझेशनच्या क्रेडिटला. पहिला इफेक्ट रिअलायझेशनचा द्यायचा, म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. या ठिकाणी आपण लिहिले बघा बाय बँक अकाउंट. त्याच्यामध्ये बिल्डिंग पहिल्यांदा विकलेली आहे, आपण बिल्डिंगची व्हॅल्यू लिहून घेऊया त्या ठिकाणी 46,750. त्याच्यानंतर विकले मशिनरी, मशिनरीची व्हॅल्यू लिहिणार 18,550 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर विकलेले, त्याची व्हॅल्यू लिहिणार 9,600 रुपयाला विकलं ते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट विकलेलं आहे बघा 10,650 रुपयाला, 10,650. आणि लास्ट बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स कंबाईनली 20,750, 20,750. अशी टोटल सगळे असेट विकून आपल्याकडे जे पैसे आलेले असणार आहेत ती अमाऊंट आली 1,06,300. हे इकडे क्रेडिटला आहेत आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन कंसात असेट रिअलाइज आणि अमाऊंट लिहिणार 1,06,300, 1,06,300 झाली. आपली काय केली आपण हे असेट रिअलाइज केलेल्याची एंट्री करून घेतली. ऑल लॅबिलिटी पेड केलं तर रिअलायझेशनला डेबिट आणि बँक अकाउंटला क्रेडिट. म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट लिहिणार बघा, या ठिकाणी मी लिहून ठेवलंय टू बँक अकाउंट. आणि 3 लॅबिलिटी पेड करणार, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि लोन फ्रॉम तुकाराम. बुक व्हॅल्यूला जेवढे आहे तेवढे अमाऊंट पेड करणार. म्हणजे लोन फ्रॉम तुकाराम किती होते आपले 10,000 होते, ते 10,000 आपण पूर्णच्या पूर्ण लोन फ्रॉम तुकारामचे पेड केले. क्रेडिटर्स किती होते 12,000 होते, क्रेडिटर्स सुद्धा टोटल 12,000 आपण पूर्णच्या पूर्ण पेड केले. त्याच्यानंतर बिल्स पेएबल 4,600 होते, हे 4,600 बिल्स पेएबल सुद्धा पेड केले. आणि या तिन्हीची टोटल आउटरला 26,600, 26,600. हे इकडे रिअलायझेशनच्या डेबिटला आहेत. टू बँक म्हणले म्हणजे बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन लिहावं लागतं, म्हणून आपण बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन कंसात लॅबिलिटी अमाऊंट लिहिणार 26,600 रुपये. दॅन नेक्स्ट बघा पुढे जाऊया आपण. ऑल द लॅबिलिटीज वेअर पेड ऑफ म्हटले आणि द कॉस्ट ऑफ रिअलायझेशन 800 रुपये. आता याची एंट्री काय करतो, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक, म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला आपल्याला जावं लागेल आणि त्या ठिकाणी लिहावं लागेल टू बँक अकाउंट, टू बँक ऑब्लिक कॅश कंसात एक्सपेन्सेस म्हणणार आपण. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹800 आपण आउटर कॉलमला लिहू. हे इकडे डेबिटला आहेत, बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन कंसात एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिणार ₹800 बँक अकाउंटच्या क्रेडिटला. आय होप क्लिअर. नेक्स्ट पुढे बघा, लास्ट त्यांनी काय सांगितलं की देअर वॉज बिकम अ इन्सॉल्वंट. कोण, राजाराम इन्सॉल्वंट. आणि त्यांनी 1,100 रुपये त्याच्या प्रायव्हेट इस्टेटमधून आणले. एंट्री काय, बँक अकाउंट डेबिट टू राजाराम. बँकेच्या डेबिटला जावं लागेल आपल्याला आणि त्या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला टू राजाराम कॅपिटल. आपण लिहून घेऊया टू राजाराम कॅपिटल.
अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार ₹1100. हे इकडं डेबिटला आहेत आणि राजाराम कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि राजारामच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹1100 1100. प्रॉब्लेम काय झालेला आहे आपला बऱ्यापैकी आपण काय केलेलं आहे संपवलेलं आहे. लॅबिलिटी सगळ्या पेड केलेल्या आहेत. क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट बघायचं. रिअलायझेशनचा जर अंदाज घेतला त्याच्या डेबिटची टोटल जास्त आहे. डेबिटची टोटल इथे ₹1,86,900. तेच क्रेडिटला लिहिणार आपण ₹1,86,900 आणि ₹1,86,900 मधनं वरील सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 24, 12 आणि 18,000. 24,000, 12,000 आणि 18,000 हे त्यांच्या रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केले. हे इकडं क्रेडिटला दिसत आहेत म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला ट्रान्सफर करावं लागेल. तिथे लिहिताना लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लॉस आणि ते अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹24,000. देन आफ्टर नेक्स्ट 12,000 आणि राजारामचे 18,000. आता अंदाज घ्या बघा 7 आणि 6 13 14 15 15,900 इकडे 18,000 म्हणजे कोणी जो इन्सॉल्वंट पार्टनर आहे त्याचा कॅपिटल अकाउंट जर क्लोज करायचं ठरवलं तर तो आहे राजाराम आणि राजारामच्या डेबिटची नेहमी इन्सॉल्वंट पार्टनरची डेबिटच टोटल जास्त असणार आहे. त्याची टोटल आहे 18,000 डेबिटचीच. तीच आपण क्रेडिटला लिहूया 18,000 आणि इकडं 18,000 आणण्यासाठी ह्या अमाऊंट वजा करावे लागतील. याची सिंपल एक वर्किंग नोट आहे. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ राजाराम. काय नाव देणार कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ राजाराम. याच्यामध्ये आपण डेबिट टोटल आत्ताच घेतले आपण किती रुपये 18,000 आणि क्रेडिटला बघा कोणकोणत्या अमाऊंट आहेत. क्रेडिटची टोटल पण बघूया बघा 7 आणि 6 13 14 15,900 जर वजा केले आपण 15,900 रुपये जर वजा केले तर डेफिशियन्सी येणार आहे 2,100 रुपये. ही कोणाची डेफिशियन्सी राजारामची आणि ही डेफिशियन्सी जी आहे ते आपण जे सॉल्वंट पार्टनर आहेत दोघ जण. कोणते दोन सॉल्वंट पार्टनर आहेत. पहिला आहे बघा इथं आपण जर बघितलं तर पहिला पार्टनर आहे सीताराम आणि गंगाराम. या दोन पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग इथं मी लिहून घेतो सीताराम आणि गंगाराम. आणि बघा आता काय करणार आहोत आपण या ठिकाणी त्यांचा रेशो बघूया. रेशो बघा 4, 2 आणि 3 आहे. मग आता यातला जो गंगाराम आहे तो इन्सॉल्वंट आहे म्हणजे रेशो काय राहील सर 4 आणि 2 आणि याला अजून मॉडिफाय केलं तर 2:1 हा रेशो असणार आहे. म्हणजे यांना आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे 2,100. ते कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार 2:1. तर याचे 3 हिस्से करावे लागेल. तर 7 1 7 7 2 14 7 1 21 म्हणजे एक हिस्सा 700 रुपयाचा. तर ते कॅल्क्युलेशन जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही काय करायचं 2,100 भागिले 2 आणि 3 ची बेरीज येते 2 आणि 1 ची बेरीज येते 3 आणि गुणुले 2 जर केले तर आपल्याला सीतारामच्या हिस्सा येणार आहे 1,400 रुपये आणि गंगारामचं सुद्धा 2,100 भागिले 3 गुणुले 1 जर केलं तर त्याच्या हिस्साला येणार आहे आपल्याला 700 रुपये. म्हणजे हे 2,100 दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर 1,400 आणि 700. हे दोघे हे काय करणार आहेत रिकवर्ड करणार आहेत. याची एंट्री काय करणार सीताराम कॅपिटल अकाउंट डेबिट मग गंगाराम कॅपिटल अकाउंट डेबिट टू कोणाची डेफिशियन्सी ही राजारामची टू राजाराम कॅपिटल अशा पद्धतीने. मग याच आपल्याला काय करायचं अकाउंटिंग ट्रीटमेंट सीताराम आणि गंगाराम कॅपिटलच्या डेबिटला राजाराम म्हणायचं राजाराम कॅपिटल आणि राजाराम कॅपिटलच्या क्रेडिटला सीताराम आणि गंगाराम लिहावं लागेल. मग आपण जाऊया राजाराम कॅपिटलच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी आपण लिहिणार बाय सीताराम कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार गंगारामच्या कॉलम मध्ये 1,400 आणि बाय गंगाराम कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार आपल्या राजारामच्या कॉलम मध्ये 700. हे इकडे क्रेडिटला आहेत. डेबिटला लिहायचं सीताराम आणि गंगारामच्या टू राजाराम कॅपिटल आणि अमाऊंट सीताराम आणि गंगारामच्या कॉलम मध्ये लिहायचे सीताराम 1,400 आणि गंगाराम 700 रुपये. अशा पद्धतीने ती कॅपिटल डेफिशियन्सी आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतली. आता राहिलेले पार्टनर काय करायचे जे सॉल्वंट पार्टनर आहेत त्यांचं अकाउंट क्लोज करायचं. तर या दोघांच्याही क्रेडिटच्या टोटल जास्त आहेत बघा. एकाची येणारे 75,400 आणि एकाची येणारे 50,200 रुपये. ती जिकडे लिहिणार 75,400 आणि 50,200 आणि त्याच्यातून या अमाऊंट सगळे जर वजा केले आपण तर इथं बघा आपल्याला 50,000 रुपये भेटणार आहेत याच्यातनं आणि याची किती भेटतील 37,500. याला म्हणणार आपण टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. हे इकडं डेबिटला आहेत. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार किंवा बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय सीताराम कॅपिटल आणि बाय राजाराम कॅपिटल
आणि बघा हे सीतारामचे किती होते आपले 50,000 रुपये आलते. राजाराम नाही गंगाराम आहे इथं, राजारामचे पण इथं आपल्याला गंगाराम लिहावं लागतं. आणि गंगारामचे 37,500. आणि जर आता आपण हे कॅश अकाउंट क्लोज करायचं ठरवलं तर बघा 0 0 5 आणि 3 8 आणि 1 9 5 आणि 2 7 आणि 6 13 आणि 1 14 हातचाला 1 81 1,14,900 रुपये डेबिटची टोटल आहे. इकडे पण तेवढंच येते का 0 0 8 आणि 6 14 आणि 5 19 हातचाला 1 7 आणि 7 14 हातचाला 1 6 आणि 2 8 आणि 3 11 1,14,900 रुपयांनी या प्रॉब्लेमचं कॅश अकाउंट झालेले टॅली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल, शिकवण्याची मेथड जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.